प्रथमतः बॅटिंग त्यांच्या विपक्ष आपल्याला 40-40 सरकार आदरणीय मनीषजी शेळके यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सलामीची जोड साखळी मात्र मैदानात दाखल झाले। प्रेम जोशी आणि त्याच्या समवेत निलेश बद्रिके तर शुभम बेलोसे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू स्टेप आउट करून चेंडूला खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय, हाताला ब्रश होऊन चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे। पहिल्याच चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हा दर्जेदार प्रेमच्या बॅटमधून आलेला षटकार। हा संघ आता विचार करत असेल की जर ही झेल टिपली असती तर खरोखर एक मोठा गडी खरं तर बाद आपणास करण्यात यश आलं असतं, परंतु एक सोपी झेल होती। हाताला स्पर्श होऊन चेंडू आपण पाहिला अगदी सहजरित्या लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे दाखल झाला आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय 6 या धावसंख्येने मात्र शुभ मुहूर्त झाला धावसंख्येचा, तो वंश 11 या संघाचा। चांगली सुरुवात शुभम बेलोसे आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखल आहे। चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू। पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र फलंदाजाने आपले इरादे स्पष्ट केले होते, परंतु आता गोलंदाज आपल्याला चांगल्या प्रकारे कमबॅक करताना पाहायला मिळतोय। 6 धावा धावफलकावरती आहेत। नॉकआउट स्टेज अतिरिक्त दडपण प्रेशर चांगली कामगिरी करणारे संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहणार यात काही शंका नसेल। पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय खोलवर टप्प्याचा चेंडू, पायाला आदळलेला चेंडू, परंतु पंच आम्हाला या ठिकाणी सांगतात की पाय चितच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। चला मी सर्वच क्रिकेट रसिकांना विनंती करतो की आपण त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जी येलो पट्टी आहे कृपया त्या पट्टीपासून थोडेसे लांब उभे राहा। त्या विद्युत लाईटचा जो खांब आहे त्याच्या मागे जे खेळाडू क्षेत्ररक्षक बसलेत त्यांना विनंती असेल कृपया सहकार्य करा। वासरेकोंडा प्रीमियर लीग पर्व 7वा आपल्या सर्वांच्या स्वाभिमानाची अभिमानाची खरं तर ही प्रीमियर लीग आहे। हे 7वा यशस्वी पर्व आपण पाहतो। पहिले 2 पर्व आपण तमनाच्या मैदानावरती पाहिले, त्यानंतर तिसरा पर्व आपण मुळगावच्या मैदानावरती पाहिले आणि बाकी आता उर्वरित सगळेच आपल्याला वासरेकोंडा प्रीमियर लीगचे पर्व हे खंडाई क्रिकेट संघ खांडपे या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 सागर मैदानामध्ये दाखल होतोय। चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते। हलक्या हाताने चेंडूला फक्त स्टेअर केले, 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतात। चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत आपल्याला यशस्वी रनिंग बिटवीन विकेटच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात। 8 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या चेंडूवरती खरं तर षटकार आला होता, जर चुकी झाली नसती तर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवण्यामध्ये खरं तर यश आलं असतं 40-40 या सरकार या संघाला, परंतु ती झेल त्या ठिकाणी जमिनीला दान झाली। 6 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र शुभमची कामगिरी आपण पाहतोय अगदी उल्लेखनीय आहे। आपल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी चांगली कामगिरी आपल्याला करताना पाहायला मिळतोय। निवाळ या संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे। आज 40-40 सरकार मंगेजी शेळके यांनी ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला आतापर्यंत मात्र सारथी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली कामगिरी, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, आडव्या बॅटने त्या ठिकाणी चेंडूला खेळून काढलाय। आता मात्र कोणत्याच प्रकारची चुकी नाही आणि या पहिल्या षटकामध्ये दुसरा गडी होतोय बाद। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा आपण पाहतोय खेळ इथे समाप्त होतोय। पहिल्या षटकामध्ये खरं तर सातत्याने आक्रमण चढवलं जातं, परंतु अशा परिस्थितीमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर सुद्धा फलंदाजांना थांबवण्यामध्ये यश आलं। खरं तर शुभम बेलोसे या गोलंदाजाला खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी खरं तर आपल्या संघासाठी आतापर्यंतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाल्या। दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात होणार, तर तो पूर्वी आपण पाहतोय प्रीतम सरोते 4थ्या क्रमांकासाठी मात्र मैदानात दाखल होते। तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय आता दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज असेल रवी फुलावरे। आजचा दिवस खरं तर सर्वच संघांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे।
प्रत्येक खेळाडूला या टुर्नामेंट मधले या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं आहे आणि त्यासाठी मात्र प्रत्येक संघ खरं तर धडपड करताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु धडपड करून फायदा नाही, तुम्हाला चांगली कामगिरी सुद्धा मैदानामध्ये करावी लागेल. निलेशला आपण पाहतोय आता ऑन स्ट्राइक आहे. गोलंदाजी मार्क वरती रवी फुलावरे याला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण एक खेळाडू पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक खेळाडू आहे. त्याचबरोबर लॉंग ऑन मध्ये शुभम आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आतापर्यंत तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते आणि गोलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळाली. पुढचा चेंडू आता मात्र आपण पाहतोय आडव्या बॅटने चेंडूला ठोकून काढलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. निलेश बद्रिकेच्या बॅटमधून आलेला हा पहिला दर्जेदार षटकार. डीजे वरती आहेत. पहिल्या षटकामध्ये फारसे चेंडू खरं तर फेस केले नाही निलेशाने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जसा आला तसा चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवला. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळलेला फटका. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन आता क्लिअर केली जाते. दुसरा दर्जेदार निलेशच्या बॅटमधून आलेला हा षटकार. विचार करत असेल की ज्याप्रमाणे शुभम बेलोसा यांनी गोलंदाजी केली तशाच प्रकारची गोलंदाजी आता होणं अपेक्षित होतं, परंतु आपण पाहतो रवी फुलावरेच्या दोन्ही चेंडूंवरती आक्रमण चढवलं गेलं. निलेश बद्रिके माणगाव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. संपूर्ण माणगावचे पाठीराखे मात्र आता खुश झाले असेल त्याची बॅटिंग बघून. पुन्हा एकदा आपण पाहतो आडव्या बॅटने त्या ठिकाणी खेळून काढलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु चेंडूची फेकी होण्यापूर्वी आपण पाहतोय फक्त एकच धाव्या चेंडूवरती आता मिळाली जाणार. एका धावसंख्येने धावफलकाचा आपण आता विचार केला तर जाऊन पोहोचलाय तो 21 या अंकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर फार जास्त धावा खर्च केल्या नव्हत्या. खरं तर पॉवर प्लेचं षटक होतं. फक्त 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर होते आणि अशा परिस्थितीमध्ये शुभम याने पूर्णपणे थांबवून ठेवलं होतं, परंतु त्यानंतर रवी फुलावरेवरती पहिल्या 2 चेंडूंवरती आक्रमण चढवलं. थोडंसं दबाव मात्र निर्माण केला. त्यानंतर चांगली गोलंदाजी 1 धाव्या चेंडूवरती पाहायला मिळाली. 21 धावा आणि आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नवीन आलेला बॅट्समन प्रीतम सरोते ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. तीन खेळाडू 38 सर्कलच्या आहेत. दुसऱ्या पॉवर प्लेचा प्रारंभ खरं तर झालाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॅटमधून आलेला मधुर आवाज. गॅप सिलेक्शन चांगला आहे आणि चेंडू आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर काऊ कॉर्नर रिझनला त्या ठिकाणी क्लिअर केलंय. प्रीतमच्या बॅटमधून आल्या आल्या पाहायला मिळतो हा दर्जेदार चौकार. वरती आहेत. स्वप्नमत सुरुवात काय असते हे मात्र दाखवून देताना आपल्याला पाहायला मिळतात वंश 11चे हे सर्वच बॅट्समन. चांगली कामगिरी प्रत्येकाच्या माध्यमातून, कारण त्यांना माहित आहे की हा सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र थोडासा शरीरापासून लांब टप्पा आपल्याला पाहायला मिळेल. अपेक्षेपेक्षा थोडी जास्त उंची आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र जाऊन विसावतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपल्याला रवीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फारसा क्रिकेटचा अनुभव आहे रवीकडे सुद्धा, परंतु आज आपण पाहतो ना नॉकआउट स्टेजमध्ये खरं तर सातत्याने प्रत्येक खेळाडूवरती थोडंसं अतिरिक्त प्रेशर असतं, कारण सामना जिंकणं गरजेचं असतं. अशा प्रकारामध्ये आपण पाहतो या ठिकाणी होते चुकी. बॅटची बॉटम एज, त्यानंतर विकेट किपर कडून कोणत्याच प्रकारची चुकी नाही आणि वंश 11 संघाला हा तिसरा झटका ठिकाणी दाखल होतोय तो प्रीतम सरोतेच्या माध्यमातून. पंचवीस या धावसंख्येवरती आपण पाहतोय 3 गडी बाद झालेत. प्रेम असेल, त्यानंतर सागरला आपण पाहिलं, त्यानंतर आता प्रीतम, निलेश आणि आता संघाचा नायक
ज्याने आतापर्यंत संघाची धुरा आपल्या खांद्यावरती खरं तर स्वीकारले. लीग स्टेजमध्ये खरं तर खूप चांगल्या प्रकारची कामगिरी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिले. अगदी लांब लांबचे षटकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले लीग स्टेजमध्ये, तो खंडू मात्र आता मैदानात दाखल झालाय. चांगल्या चांगल्या बॉलरची हवा काढण्यासाठी मात्र खंडूला ओळखलं जातं. परंतु आता महत्त्वाची मॅच आहे, अस्तित्वाची लढाई आहे. जो संघ चांगली कामगिरी करेल त्याचं या टुर्नामेंटमधलं अस्तित्व मात्र टिकून राहणार आहे. आणि ते अस्तित्व टिकवण्यासाठी मात्र आता प्रत्येकाची या ठिकाणी धडपड आणि मेहनत चालू आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. शुभम बेलोसे आपण पाहतोय आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानात दाखल झालंय. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 8 धावा त्याच्या गोलंदाजी मार्कमधून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. फलंदाजांना फारसे मोठे फटके मारू दिले नाही. एक चुकी झाली त्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी 6 धावा प्राप्त झाल्या होत्या. परंतु त्यानंतर उर्वरित बाकी 5ही चेंडूंमध्ये मात्र चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. आपण पाहतोय पहिले 3ही दिवस समालोचनाच्या माध्यमातून आमचे शिवम लोभे असतील, त्यानंतर आदित्य सुर्वे पळसदरी असतील, खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेटचं समालोचन योगेश डोले हे सुद्धा आपल्याला पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळाले होते. संपूर्ण वासरेकोंडा प्रीमियर लीगला सजवण्याचं काम या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. ब्लॉक कॉलचा चेंडू होता, पायावरती चेंडू आदळला. त्यानंतर मात्र पंचांकडे आपण अपील पाहिली. अपीलमध्ये थोडासा जोश कमी पाहायला मिळाला. कदाचित शुभम बेलोस यांना माहीत होतं की लेग स्टंपला मिस करणारा हा चेंडू असेल. पंचांनी मात्र ते हेरलं आणि त्यानंतर निर्बाद असं घोषित केलं. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी खोलवर टप्प्याचा. ज्या प्रकारची पहिलं षटक हाताळलं तशाच प्रकारची गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. परंतु आता पंच आम्हाला सांगतील की चला रिव्ह्यू आहे. वेस्ट साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चला ऑफिशियल थर्ड अंपायर आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. काही क्षणातच निर्णय आपणासपर्यंत पोहोचवला जाईल. खूप महत्त्वाचे खरं तर सामने आहेत या आजच्या दिवसामध्ये. अंतिम दिवस आहे. या चमचमत्या ट्रॉफीवरती कोणता संघ आपलं नाव कोरणार यासाठी मात्र आपण पाहतोय सुपर 8 मध्ये दाखल झालेले संघ आज सगळेच एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. चला नो बॉल आहे पंच. कमरेपेक्षा फार उंचावरून गेलेला हा चेंडू आहे. खरं तर पंचांना ते माहीत होतं. चला नेक्स्ट चेंडू असेल आता फ्रीट. पंचांनी ते सांगितलेलं आहे. आता मात्र निलेशसाठी एक सुवर्ण संधी असेल. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. तोच निलेश आपण पाहतोय आता आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. अगदी बसून झोपून फटके मारायचे प्रयत्न. परंतु शुभम हे तितकाच हुशार आहे. शुभमला माहीत आहे की कशा प्रकारची गोलंदाजी करणं. पहिले 2ही चेंडू आपण पाहिले तर त्याने अगदी फुलटॉस स्वरूपामध्ये त्या ठिकाणी हाताळले होते. परंतु हा चेंडू मात्र शरीरापासून थोडासा लांब आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपण पाहतोय निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळाली. अजून एक मोठा फटका मारायचा होता. आता मात्र चेंडू फार शरीरापासून लांब होता. अपेक्षेपेक्षा फार जास्त उंचावरून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजीचा उत्तम उदाहरण खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय शुभम बेलोसे या गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगली कामगिरी आपल्या संघाला मात्र आतापर्यंत फ्रंटवर ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय. आता मात्र निलेशला माहित आहे की अगदी मोठे फटके येत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा वेळी त्याने नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज उभा होता खंडू, त्याला मात्र आता स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं. खूप चांगलं समजदारीचं क्रिकेट खरं तर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धाव फळकाचा आपण विचार केला तर आता जाऊन पोहोचलाय तो 27 या अंकावरती. 3 गडी आतापर्यंत बाद झाले. 27 धावा धाव फळकावरती आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. शुभम बेलोसे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतात. कारण आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हणजे राईटी आणि लेफ्टी हे कॉम्बिनेशन खरं तर आता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय.
संघाचा कॅप्टन, संघाचा नायक खरं तर खंडू आपल्याला आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकही चेंडू त्याने फेस केलेला नाही आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय, अगदी गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू भरकन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. खंडू समवेत निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे खरोखर गोलंदाजाचं खऱ्या अर्थाने कौशल्याची त्या ठिकाणी कसोटी लागते आणि ती चांगली कसोटी खरं तर या ठिकाणी पास होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम बेलोसे हा गोलंदाज, चांगल्या प्रकारची गोलंदाजी. रवी फुलावरेने आणि खरं तर खूप धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्या धावांचा कमबॅक पूर्णपणे या ठिकाणी शुभमने आपल्या गोलंदाजीमध्ये कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी शुभम याची. तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 2च धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्यात आणि धावफलकाचा आपण जर आलेख पाहिला तर आतापर्यंत जाऊन पोहोचल्यात त्या 3 बाद 27 या अंकावरती. चला जाऊया आपण डीजे मास्टर यांच्याकडे. परंतु अखेर जर पाहिलं तर मंगेशजी शेळके असतील, चैतन्यजी भोईर असतील, अक्षय भोईर असेल, अजिंक्य बेलोसे असतील, ज्ञानेश्वर कदम असेल, जय धुळे असतील, भावेश देशमुख असतील, अक्षय गायकवाड असतील, म्हणजे प्रत्येक गावातील प्रत्येक खेळाडूचा एकच प्रामाणिक प्रयत्न असतो की ह्या वर्षी आपली वासरेखोंडा प्रीमियर लीग ही निश्चितप्रमाणे झाली पाहिजे. आणि त्या वासरेखोंडा प्रीमियर लीगला सजवण्यासाठी, नटवण्यासाठी, घडवण्यासाठी मात्र प्रत्येक गावातील प्रत्येक खेळाडूचं कळत न कळत या स्पर्धेमध्ये आपल्याला सहकार्य लाभलंय. त्या सर्वांचंच आपण खरं तर मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त केले पाहिजेत. चला नवीन गोलंदाज आपण पाहतोय. आता 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज असेल आकाश सरोते आणि आकाश सरोतेसाठी एक पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. जर त्यांनी 3 विकेट घेतले तर त्यासाठी त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल अन्वित 11 संघाचे संघ मालक नितीनजी ढोले यांच्याकडून. आणि जर स्पेशली त्यांनी खंडूची विकेट घेतली तर त्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आकाश सरोते एक यंगस्टर आहे खरं तर नेवाळी संघाचा. आज मात्र आपण पाहतोय 40-40 सरकार आदरणीय मनीषजी शेळके साहेबांनी ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासा खातीर मात्र आता 4थ्या क्रमांकासाठी गोलंदाजीसाठी त्याला प्राचारण करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर निखिलजी लोभी आणि कल्पेश रुटे यांच्याकडून खंडू यांनी जर षटकार हॅट्रिक मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, 1000 रुपयाची क्षमा असावी. पहिला चेंडू आपण पाहतोय हाफ पिच चेंडू आहे, त्याच्यावरती मात्र प्रहार चढवला गेला. पॉइंटच्या डोक्यावरून मात्र निलेश बद्रिकेच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार चौकार. लागलं गेलंय तर त्यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक, खंडू लोबीची विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय निलेश बद्रिकेच्या बॅटमधून आलेला आपल्याला हा तंत्रशुद्ध चौकार पाहायला मिळाला. खूप देखना खरं तर फटका होता. क्रिकेटचं एक सौंदर्य दाखवणारा फटका आपण त्याच्या माध्यमातून पाहिलं. पुन्हा एकदा आपण पाहतोय आता या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिलंय. मिड विकेटचा खेळाडू त्या ठिकाणी आहे, कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही. जो बॅट्समन मैदानामध्ये आतापर्यंत मोठे फटके मारण्यामध्ये यशस्वी होता त्याला बाद करण्यामध्ये मात्र यश आलंय. 40-40 सरकार. वरती आपण पाहतोय 4था गडी बाद झाला.
निलेश बद्रिके खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सातत्याने गोलंदाजांवरती आक्रमण चढवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरला होता. अखेर आकाश सरोते याने मात्र त्याला तंबूच्या दिशेने परत पाठवलंय. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय गणेश वाघमारे. मला असं वाटतं गेल्या 2 दिवसांमध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली, त्याचबरोबर विकेट टेकिंग गोलंदाजी. खरोखर आपला संघ ज्यावेळी अडचणीमध्ये होता त्यावेळी त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली. तोच आता आपण पाहतो या ठिकाणी 6व्या क्रमांकासाठी मैदानात दाखल झालाय. आकाशला पाहतोय आपण या ठिकाणी झेल पकडली जाणार का, परंतु आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाकडून त्या ठिकाणी चुकी होते आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. या अजून जोडल्या जातील. वंश 11 संघाच्या खात्यामध्ये 4 धावा. धाव फलक जाऊन पोहोचलंय आता 35च्या घरामध्ये. जर काही ही झेल टिपली असती तर आकाश सरोते मला असं वाटते विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचला असता. सोपी झेल होती, परंतु आपण पाहतोय हाताला स्पर्श होऊन चेंडू मात्र जमिनीवरती त्या ठिकाणी दाखल झाला आणि सीमारेषा हे दाखवून देत असताना खंडू लोबीच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल तर प्रत्येक बॉलमध्ये काही ना काहीतरी समर्पित करावं लागतं. मागील बॉलवरती षटकार आल्यानंतर सिंगलला डबलला धावसंख्या पुढे जाऊ शकली असती, परंतु क्रिकेट हा लालसाचा केल्याने हेच दाखवत असताना मिहिर निगुडकर. कुलट टाकल्या बॉल आल्या प्रार चढवण्याचा प्रयत्न. आणखी एक संधी अपॉर्च्युनिटी पकडली जाईल. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये भांडण. एकाने जिंकलाय खऱ्या अर्थाने इथे आणि मात्र पहिला अजून एक धक्का मिळवत असताना आकाश कदम जाईल माघारी. आणखी एक धक्का लागत असताना पार्टनरशिपची नितांत गरज आहे. एका मागोमागे एक लागला आणखी एक धक्का टीम 40-40 सरकारला. पंकज जाधवची त्यांना गरज आहे मॅच मध्ये. सुरेश नवीन फलंदाज. प्रीतम सरोदे ओव्हर नंबर 2 मध्ये पॉवर प्लेचे दुसरं षटक. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 सीमारक्षक सीमा लगत आपण ठेवू शकता, परंतु वंश 11 एक ते 2 प्लेयर कमी खेळवतो या मॅच मध्ये आणि त्याच पद्धतीने आपण पाहिला एकच सीमारक्षक आपण पहिल्या षटकामध्ये पेट्रोलिंग करताना पाहिलंय. ओव्हर नंबर 2 मध्ये आता 3 आपण ठेवू शकता, परंतु खेळाडू अभावी आता 2 पॉवर प्ले मध्ये 2 सीमारक्षक पेट्रोलिंग करत असताना सीमा लगत लॉंग ऑन मध्ये आणि लॉंग ऑफ मध्ये 2 क्षेत्ररक्षक. खंडू लोबी लॉंग ऑन मध्ये आणि लॉंग ऑफ मध्ये निलेश बद्रिकेला आपण पाहताय. प्रीतमचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय लॉंग ऑफ मध्ये. निलेश बद्रिके उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते एक सिंगल धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या आहे ती धावफलकावरती 13 अंकावर. प्रीतम सरोदे पहिलाच बॉल योग्य रीतीने रिलीज केलाय खेळपट्टीवरती. बॉल नंबर 2. सुरेश ऑन स्ट्राईक. अनुभवाचा फायदा घेत असताना बॅकफुटला जाऊन जबरदस्त फटका. पुलचा धमाका. एक टप्पा घेत लॉंग लेग सीमा पार. बॉल जाईल 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार.
फ्लिकचा फटका आपण लॉंग लेग मध्ये पाहिलाय, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. आणखी एक चांगला बॉल उडवलाय, बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. संघ अडचणी ते धावा येत नव्हत्या. 61 पर्यंत पोहोचायचंय. मध्ये मध्ये आक्रमण हवंय आणि P2च्या षटकाला टार्गेट करत असताना आपण पाहतोय फलंदाजाला. 2 लगातारचे चौकार धावसंख्या जाऊन पोहोचले. आदित्य सुर्वे साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये सांगत असताना 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. हव्यात धावा, मोठे फटके हवेत येतात सुरेशच्या बॅट मधून. अकटप्प्याचा बॉल, आणखी चांगला फटका खेचायचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा बॉल डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ मध्ये रन मिळते. 1-1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवर. 3 गडी बाद 22. रवी फुलावरे फार जास्त काही चेंडूचा सामना करू शकलेला नाही या मॅच मध्ये. आता त्याला स्ट्राईक एंड वरती येणं फार गरजेचं होतं. तो स्ट्राईक एंड वरती येत असताना पाहूयात रवी फुलावरेचा रोल या मॅच मध्ये कोणत्या पद्धतीचा असेल 61 पर्यंत पोहोचण्यासाठी. प्रीतमचा बॉल बॅक पुढला, मादक सौंदर्य, नेत्रदीपक फटका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच दाखवलं या फटक्यानं. जाईल बॉल सीमा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. जबरदस्त बॅटिंग. मोठा फटका खेचायचा प्रयत्न. फटका हवेमध्ये नो मॅन्स लँड रिझन मध्ये, पॉइंट रिझन मध्ये. गणेश वाघमारे बॉल उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मिळते ते सिंगल. सिंगलना धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे जात असताना धावा आल्या या षटकामध्ये. मी तर म्हणेल 27 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या टोटल 12 आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या टोटल 15. अशा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13.80च्या सरासरीनं जाऊन पोहोचल्या त्या 27 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये आता कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करण्यासाठी विश्वास ठेवावा लागेल महत्वाच्या गोलंदाजावरती. अर्थातच विकेट टेकिंग ॲबिलिटी राहिले या स्पर्धेमध्ये गणेश वाघमारेची. सातत्यानं इकॉनॉमिकल स्पेल आणि त्यामध्ये विकेट देखील मिळवत आला खेळाडू. आणि आता तोच मात्र बॉलिंग ट्रॅकवरती खंडू लोबीनं विश्वास ठेवलाय. सार्थकी केली करावी लागेल, करावं लागतं. ज्यावेळी संघ अडचणीत असतो त्यावेळी आपण केलेली चांगली कामगिरी आठवून पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी स्वतःला समर्पित करावं लागतं क्रिकेटच्या पटलावरती. पाहूयात गणेश वाघमारे तेच कामकाज पूर्णपणे निर्भीकपणे पार पाडील का मैदानाच्या आतमध्ये, की रवी फुलावरेचा क्लास दाखवेल मॅच मध्ये. 34 धावा अजूनही इथून करायच्या आहेत. बॉल शिल्लक आहेत 18. आदरणीय अर्जुनजी लाड यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं. 18 बॉल 34चं इक्वेशन. ओव्हर नंबर 3 मध्ये या मॅचचं भवितव्य कमबॅक करावा लागेल तर एकीकडे मिडल ऑर्डर चांगल्या रीतीनं खेळावा लागेल सुरेश आणि रवी फुलावरेला. गणेश वाघमारेला आपण पाहताय बॉलिंग मार्क वरती निघालाय, बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल खोलत टाकलाय, फटका लाजवाब दमदार टायमिंग मिळालाय. नेत्रदीपक फटका, क्लासिकल ड्राईव्ह, बॉल चला डीप पॉइंटला सीमा पार. आणखी क्लासिकल चौकार. स्वागत केले गणेशचं. जबरदस्त फटकेबाजी चालू आहे, क्लासिकल स्ट्रोक सातत्यानं. काय जबरदस्त फटका अफलातून. आणखी एक मादक सौंदर्य दर्शवणारा फटका अलॉंग द कार्पेटचा रवी फुलावरेचा क्लासिकल. आणखी एक फटका चौकार. चं टार्गेट इथून करायच्या. 26 गणेशच्या वरती आता आक्रमण. ज्यावेळी एखाद्या प्रमुख गोलंदाजावरती दडपण असतं त्यावेळी आपोआप प्रेशर इतर गोलंदाजांवरती जात आहे. क्रिकेटची ओळख आहे आणि मेन गोलंदाजावरती टार्गेट करण्याचं काम
काय क्लासिक बॅटिंग करत असताना क्लासिक दर्जाचे फटके रवी फुलावरेच्या बॅट मधून आपण पाहताय. मोठे फटके हवे आहेत, परंतु ग्राउंड शॉटनं काय जबरदस्त बॅटिंग करतोय रवी फुलावरे. बॉल नंबर 3 स्वीपचा फटका. क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल सागर मिड विकेट मध्ये. रन मिळाल्या बॉलवरती एक अखेर कमबॅक केलं गणेशनं. 2 लगातारच्या 4 धावा आपण पाहिल्या. एक क्लासिक बॅटिंग आणि त्यानंतर बॉल नंबर 3 मध्ये कमबॅक केलं बॉलवरती सिंगलनं. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 36. 36 ऑन बोर्ड. 25 अजूनही बाकी आहे. तिथून कमबॅक कंडुलोबी सातत्यानं फिल्डिंग मध्ये बदल करत असताना रायटी लेफ्टी कॉम्बिनेशनची ही भूमिका आपण पाहताय. टीम 40-40 सरकार यांच्या माध्यमातून 3 पैकी 2 सामने जिंकत लीग स्टेज मधून पुढे सरकला सुपर 8 मध्ये. 40-40 सरकार 25 धावसंख्येची इथून गरज आहे. धावसंख्या आहे 36. गणेश वाघमारे पुन्हा एकदा आडव्या बॅटनं हवेमध्ये बॉल. निलेश बद्रिके डाऊन द बॉल करणार नाहीये चुकी. आणखी एक या मॅच मध्ये युटर्न निर्माण करणार येते विकेट. सुरेश हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. चौदा बॉल 25 हे इक्वेशन. सामना कोणत्याही संघाच्या बाजूने ठरू शकतो. प्रयत्न आणि प्रयत्नांशिवाय पर्यायच नाहीये. कष्टापर्यंत यशापर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. तुमचे कष्ट आणि तुमची मेहनत यानंच तुमच्या यशाची उंची वाढत असते. आणि ती यशाची उंची वाढवण्यासाठी आता कष्ट प्रामाणिकपणे घ्यावे लागतील मैदानाच्या आतमध्ये दोनही संघांना. इक्वेशन 14 बॉल 25. गणेश न या स्पर्धेमध्ये सातत्यानं विकेटची मजल मारली आहे. आता टीमचा कॅप्टन शुभम बेलोसे ऑन स्ट्राईक. धडपडलाय. हे प्रेशर आहे, दडपण आहे. ही खऱ्या अर्थानं मॅच जिंकण्यासाठी चाललेला अट्टाहास आहे. तोच प्रेशर झलकत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही साईडनं प्रयत्न. 14 बॉल 25. खोलात टाकलाय बॉल. जबरदस्त गुडल्याच्या स्पॉटवरती जणू काही ऑफ ब्रेकचा बॉल. फिंगर रोल करत असताना मैदानाच्या आतमध्ये धीम्या गतीचा बॉल. निर्धाव चेंडू. कमबॅक करायचा आहे दोन्ही संघांना. मागील बॉल मध्ये गेलेली विकेट या मॅच मध्ये कमबॅकिंग ठरू शकते का, यू टर्न ठरू शकते का या स्पर्धेमध्ये जीवित राहण्यासाठी 111ला. तर एकीकडे 13 बॉल 25चं समीकरण असताना ह्या समीकरणाचा पाठलाग करेल का 40-40 सरकार. आणखी एक जबरदस्त बॉल लाईन लेंथ कंट्रोल मध्ये साकारत असताना फ्लिपर टाईप ना बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावाच्या साह्यानं. इट्स अ डॉट बॉल. धाव संख्या आता थांबेल 36 वरती. अंतिम 12 बॉलचा संघर्ष बाकी. धावा करायचे 25. कोणता संघ जिंकेल तोपर्यंत देऊया संधी डीजे मास्टर. कशी पाहत होतात स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून धाव संख्येचा ग्राफ तुलना आपण पाहत होता. प्रथम आणि द्वितीय सत्राचा हा तुलनेचा आपण आलेख पाहिलाय. आता इथून 12 बॉलचं इक्वेशन आहे. 25 धावसंख्येची गरज. रवी फुलावरे जबरदस्त बॅटिंग करतोय. अफलातून फटकेबाजी क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहताय. निलेश बद्रिके बॉलिंग मार्क वरती. अकुट टप्प्याचा बॉल. निलेशचा वेगवान बॉल गतीमध्ये बीट झालाय. जबरदस्त बॉल होता.
निर्धाव चेंडू या मॅच मध्ये फार उपयुक्त ठरणारे 1-11 ला अंपायर डिसिजन सक्त वॉर्निंग दिले, यानंतर अशा पद्धतीचा बॉल आपण फेकू शकत नाही, बाउन्सर आणखी एक तुम्ही फेकू शकत नाहीयेत, हीच विनंती पंचांनी केली आहे निलेशला. बॉल नंबर 2 बॅटची कडा, पंचांकडे अपील, फिंगर गोज अप, 1 विकेट डाऊन. क्लासिकल बॅट्समन रवी फुलावरे इथून करेल परतीचा प्रवास. कमॉन डीजे. पण रवी फुलावरे बाद झालाय. लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. गणेश वाघमारे नेवाली संघाकडून सातत्यानं मोठे मोठे फटके, त्यानंतर बरेचसे सामने आपल्या स्वबलावरती जिंकून दिलेत, परंतु या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये 40-40 सरकारचं प्रतिनिधित्व करत असताना मोठ्या फटक्यांची गरज आहे. शरीराचा वेध घेणारा बॉल, अतिशय वेगवान, पाठीमागे मिस फिल्डिंग, रन मिळते फक्त एक. शुभम बेलोसेला स्ट्राईक हवी या मॅच मध्ये. 1च्या मदतीनं लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन ऍड होते. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. आदित्य सुर्वे सांगत असताना 37 ऑन बोर्ड, 61 टार्गेट, अजून 24 इथून बाकी आहेत. रवी फुलावरेनं काय जबरदस्त बॅटिंग करत कमबॅक करून दिलं होतं, परंतु रवी फुलावरेची गेलेली विकेट या मॅच मध्ये युटर्न पुन्हा निर्माण करून देईल का? मोमेंटम शिफ्ट केले 1-11 पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये. आता पुन्हा एकदा मोठे फटके मारत कॅप्टन शुभम बेलोसे एक नवसंजीवनी देईल का धावफलकावर? यावरती देखील लक्ष आहे. जडतरचं समीकरण क्रिकेट. अफाट मेहनत घेत असताना आणखी एक चांगला बॉल. निलेश भद्रिके योग्य टप्प्यावरती टाकत असताना, योग्य टप्पा, योग्य लाईन लेंथ वरती साकारत असताना निर्धाव चेंडू. निर्धावानं धावा थांबतायत त्या 37 या धावसंख्येवर. 11 देखील खेळाडू नाहीत 1-11च्या फिल्डिंग मध्ये, परंतु प्रत्युत्तर चांगल्या रीतीने देत असताना या मॅच मध्ये. पुलचा फटका होता अलॉंग द कार्पेट बॉल मिड विकेट मध्ये. गणेश वाघमारे फील्ड करतोय, बॉल फेकतो, 1 रन मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या 38-23 इथून करायच्यात बॉल शिल्लक असलेल्या षटकातील टोटल 1, म्हणजे 7 बॉलचा खेळ बाकी आहे. करायच्यात 23. हा निर्णायक बॉल या मॅच मध्ये. गणेश वाघमारेला मोठा फटका खेळायचाच आहे या बॉलवरती. या मॅच मध्ये पुन्हा रागमित होण्यासाठी, अंतिम षटकात कमी संघर्ष गाठण्यासाठी या बॉलवरती दोनही संघांना कमबॅक करायचा आहे. हा बॉल महत्वपूर्ण आहे. एकीकडे हवाय डॉट तर एकीकडे हवाय मोठा फटका धावा रिलीज करण्यासाठी. वेगवान बॉल, डेड बॉलचा इशारा ऑफिशियल. 7 बॉल 23चं इक्वेशन आपण पाहत आहे. चला स्पीडअप करा प्लीज. फलंदाज खऱ्या अर्थानं रेडी नव्हता, त्याच पद्धतीने आपण पाहताय. डेड बॉलचा इशारा आमच्या पंचांचा. 7 बॉल 23. तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष या सामन्याकडे. अंतिम बॉल फार महत्वाचा आहे निलेशच्या षटकातील. कांडपे विलेज एंड कडून बॉलिंग ट्रॅक वरती तो सज्ज. 7 बॉल अंतिम शिल्लक, 23 ची गरज. खोलात टाकला बॉल, यष्टन वरती जाऊन आदळलाय, मिळाली सफलता. 1 मोर विकेट डाऊन. गणेश वाघमारेच्या स्वरूपात आणखी एक निश्चयाचा श्वास घेत असताना 1-11 लागलाय धक्का. आणखी एक. कमॉन डीजे. तेवीस प्रेम जोशीच्या हातामध्ये मॅचचं खऱ्या अर्थानं भवितव्य, परंतु कॅप्टन डिपार्ट मैदानाच्या आतमध्ये अजूनही सिद्ध करेल का स्वतःला? मनात असावी फक्त जिंकण्याची जिद्द, त्यासाठी स्वतःला करायचं असं सिद्ध. आलेल्या अडचणींना सांगायचं असतं शर्यत अजून संपलेली नाहीये.
कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. याच उद्देशानं शुभम देईल का प्रत्युत्तर की खंडू लोभीच्या या बॉलर नंबर 5 मध्ये प्रेम जोशीवरती असेल का ताकद. 6 बॉल 23 वाचवायच्यात प्रेम जोशीला. पहिलाच बॉल बॅटला ब्रश करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकेकाली हाच खेळाडू वासरेकोंडा प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट ठरलाय. आज त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये मॅचचं भवितव्य. खंडू लोभी खऱ्या अर्थाने एक पाऊल वर ठेवत असताना या बॉल मध्ये आपण पाहताय कॅप्टन. 5 बॉल 23. फुल टॉस बॉल फटका फसलाय हवेमध्ये. बॉल पकडली जाईल कॅच. कॅप्टन सेनापती होत असताना इथे गारत लागलाय आणखी एक धक्का. हवेत टीम 40-40 सरकारला. काय होईल या मॅच मध्ये. 4 बॉल 23. सामना क्रिकेटचा आहे. सामना रोमहर्षक आहे. सामना क्वार्टर फायनलचा आहे. सामना सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी चाललेला टास आहे. काय होईल या मॅच मध्ये. 4 बॉल 23. एक बॉल चांगल्या रीतीने फेकायचा आहे वंश इलेव्हनच्या प्रेम जोशीला ॲज अ बॉलर मैदानाच्या आतमध्ये. परंतु प्रत्येक बॉल सीमा रेषेच्या पलीकडे धाडायचा आहे. बॅट्समन मनीष शेलकेला संघ मालकाच्या हातामध्ये संघाचं भवितव्य. 4 बॉल 23. कोलात टाकला बॉल. स्वीपचा नजाकतचा फटका. प्रीतम स्वराजचे प्रयत्न ठरतील असफल. चाललाय बॉल. करतोय हवाई सफर. षटकार. परंतु शर्यत संपलेली नाहीये कारण मनीष शेलकेच्या बॅट मधून हा संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार आलाय. 3 बॉल 17. धीम्या गतीचा बॉल. धीम्या गतीचा बॉल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. या अगोदर पेचचा जास्त वापर केला प्रेम जोशीनं. त्याचाच फायदा फलंदाजाला मिळाला. परंतु आता वेग आणि गती यामध्ये असलेला तालमेल दाखवत असताना व्हेरिएशन. 2 बॉल आता 17 करायच्यात. काय होईल या मॅच मध्ये. 2 बॉल 17. क्रिकेट अनिश्चितताने भरलेला खेळ. एक चुकी महागात ठरू शकते. 2 बॉल 17. अकोटाप्याचा बॉल. पुन्हा एकदा वेग कमी केलाय. ताकद भरपूर आहे फलंदाजाकडे. शरीर यष्टीचा विचार करायचा. उंची कमी आहे परंतु ताकद भरपूर आहे. मजबूत बांध्याचा हा खेळाडू पहिल्याच बॉल वरती स्वतःला सिद्ध केलं. परंतु मागील 2 बॉल मध्ये दाखवलं की मी या एकेकाली या स्पर्धेचा बेस्ट बॉलर का होतो याचं उत्तर दिलंय प्रेम जोशीनं. अंतिम बॉल धीम्या गतीने स्वीप करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. बॉल लेग स्लिप मध्ये पकडली जाईल कॅच. सामना जिंकलाय. सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचलेत. सुपर 4 मध्ये वंश इलेव्हन. 3 संघ मिळालेत. आता अंतिम मॅच सुपर 8 मधील आपल्या समोर येईल. अन्वित इलेव्हन आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहताय निर्वी दिविशा चॅलेंजर्स इलेव्हन. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. निर्वी दिविशा चॅलेंजर्स. जशी मॅच लावते सुरुवात या ऐकूया पुन्हा एकदा आदित्य सुर्वे यांचा गोड आवाज.